ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी देवते संत निमित्त त्या प्रतिमा श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय या भंगामधून देवाची संताची तुलना करू लागले आणि 2 चरणामध्ये महाराजांना संताचं विशेषत्व सांगितले। महाराज म्हणतात देवते संत निमित्त त्या प्रतिमा देवाच्या स्वरूप लक्षणानं युक्त असतात त्यांना संत म्हणतात। म्हणून संतामध्ये आणि देवामध्ये फक्त उपाधीचा भेद आहे। म्हणून तुकोबाराय म्हणतात देव आणि संत दोन्ही एकत्र आहे। देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा। मी श्रद्धायुक्त अंतकरणाने ही तुम्हाला सांगत आहे। निराकारी ओ सदिशा येथे इच्छा पुरतसे। निराकाराच्या ठिकाणी कोणती इच्छा पूर्ण होत नाही, सत्पुरुष ठिकाणी इच्छा पूर्ण होते। तुका म्हणे रोकडे केने शिविता येणे पोटधाय। तुकोबाराय म्हणले संत हे नगदी नाण आहे, याच ठिकाणी परमानंदाची प्राप्ती होते। विठाला विठाला तुकोबारायच्या आवडीचे 2 विषय आहेत, संत आणि देव दोन्ही आवडीचे विषय। म्हणून तुकोबारायने दोन्हीची तुलना केली, देव मोठे का संत मोठे। या ठिकाणी तुकोबारायनं देवाला फक्त एकच चरण दिलं आहे आणि ते तुलनात्मक दिलं आहे। 3रं आणि 4थं चरण संतासाठी घातलं आहे। म्हणजे याचा अर्थ असा निघाला की संत मोठेत असं म्हणावं लागेल। एका म्हणता भले दुजिया सदतीन दिले एका म्हणता भले दुजिया सहज चिनिंदले। सिद्धांतात असा सांगितला 2 माणसं जर एका जवळजवळ बसले असले तर एक माणूस चांगला आहे म्हणल्यावर दुसरा माणूस अर्थातच चांगला नाही असं म्हणावं लागतं। तुकोबाराय म्हणले एका म्हणता भले दुजिया सहज चिनिंदले। दृष्टांत असा आला या बाबतीत भक्तिशास्त्राने लिहिलेला। बिरबल आणि बादशाह यमुनेला फिरायला गेले होते। बरोबर प्रधान मंडळही होता। वाळूवर बसल्या बसल्या बादशाहने एक रेघ ओढली आणि सांगितलं की या रेघेला हात न लावता ही रेघ लहान करून दाखव। बऱ्याच लोकांनी विचार केला, ते म्हणले वा हिला मोडावं लागेल तर ही लहान होणार आहे, नाही तर लहान होणार नाही। बिरबलाला विचारलं तुझं काय म्हणणं आहे। बिरबल तिथं आला आणि त्यानं त्या रेषेखाली एक रेषा ओढली, त्या रेषेपेक्षा मोठी रेषा ओढली। त्यावेळेला ती सहजच पहिली रेषा आपोआपच लहान झाली। त्याप्रमाणे तुकोबाराय या भंगामध्ये 2 चरण विशेषत्वानं संताचं विशेषत्व सांगू लागले आणि एकाच चरणामध्ये देवातील संताची तुलना केली। त्या अर्थी संत मोठे। विठाला विठाला विठाला। शास्त्र आणखी सांगते या बाबतीत, आपण जर देवपूजा करीत असलो तितक्यामध्ये जर सत्पुरुष आले, देवपूजा करावी की त्यांचा आदर सत्कार करावा असं जर विचारलं, शास्त्राला विचारलं देवपूजा करायची का आधी संताचा सत्कार आदर सत्कार करायचा। शास्त्र सांगतं करिता देवतार्चन घरा आले संत जन देव सारावे परते। देव सारावे परते, देव सारावे परते, सारावे
देव सारावे परते संत पूजा व्यारते. ते म्हणले देवपूजा बाजूला ठेवायची, अगोदर संताचा आदर सत्कार करायचा. आपल्यासमोर देव आणि सत्पुरुष जर दोन्ही उभे असले तर आपण एवढे पुण्यवान नाहीत, पण समजा याला कदाचित अशी घटना घडली, देव आणि संत जर दोन्ही आपल्यासमोर उभे आहेत, आधी दर्शन कोणाचं घ्यावं, देवाचं का संताचं? आधी संताचं दर्शन घ्यावं. मग कोण मोठं, संत मोठं का देव मोठे? विठाला 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 संत वाङ्मयामध्ये ज्या ज्या वेळाला संताचं वर्णन आलंय त्यावेळेला अवजावाची भाषा आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत. देवा संताच्या बाबतीत अवजावाची भाषा आहे. आणि देवाबद्दल जर विचारलं तर देवाला आरेतोरे मानलं जातं. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देवाच्या बाबतीत आरेतोरीची भाषा येते आणि संताच्या बाबतीत अवजावाची भाषा येते. आपण कोणत्या माणसाला अवजाव बोलतो? आपल्यापेक्षा जे वडील आहेत, आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत, अधिकारी पुरुष आहे, आपण त्यांना अवजाव म्हणतो. आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या माणसाला आपण आरतुर भाषा बोलतो. देवाला आरतुर बोलते आणि संताच्या बाबतीत अवजाव बोलते. मग संत मोठे का देव मोठा? संत मोठे. विठाला विठाला विठाला. घरातलं विचारतो ना मला, घरामध्ये आपण आईला अवजाव बोलतो का वडिलाला? या हे का अवघड आहे का काय? कोणाला आरतुर कोणाला बोलते? आई बापाला का आईला का बाया बापाला? आरतुर आईला बोलते आणि वडिलाला अवजाव बोलते. आता काही घरी सगळ्यालाच अवजाव बोलते, ती गोष्ट वेगळी आहे. आणि ते उगा म्हणायला म्हणतात, नाही तर शिवी देऊन अवजाव बोलते, त्याला काय अर्थ नाही शिवी देऊन. उगा काही म्हणण्याला अर्थ नाही. आईला आपण आरतुर भाषा बोलतो आणि वडिलाला अवजाव बोलतो. मग आई मोठी का वडील मोठे? मानानं विचारायलो, वयानं नाही विचारायलो. वयानं वडीलच मोठे असतील बहुतेक, होता होईल तोपर्यंत. बहुतेक कशामुळे म्हणायला, एखाद्या वेळा तशी घटना होती की आई 6 महिन्यांतरी मोठी असती. काय कारण आहे? एका ग्रस्ताला मुलगी द्यायची होती आणि बहिणीच्या घरी द्यायची होती. पण नेमकं मुलीचं वय आलं 6 महिन्यांना लहान आणि मुलगा होता 6 महिन्यांना लहान आणि मुलगी होती मोठी. ते म्हणला, महाराज कसं करायचं आहे? मी म्हणलं, तुझं मत असेल ते. म्हणलं, काय हरकत दे द्यायला, 6 महिन्यात फरक असलं तर. असं यदा कदाचित होतं, बहुतेक होत नाही. बहुतेक आई वयानं लहान असते आणि वडील वयानं मोठे असते. मानाचा जर विचार केला तर आई मानानं मोठी का वडील मानानं मोठे? हां, मी ते नाही विचारलो. मानानं आई मोठी का वडील मोठे? वडील मोठे. वयानं मोठे का मानानं मोठे? वयानं वडील मोठे. मानाचा जर विचार केला तर आई मोठी आहे, लक्षात ठेवा. शास्त्राला विचार, आधी मातृदेवो भव आणि नंतर पितृदेवो भव. आईच्या 100 वेळा, वडिलाचं 100 वेळाला दर्शन घेणं आणि आईचं एकदा दर्शन घेणं बरोबर आहे. एवढा आईला मान आहे. मातृदेवो भव नंतर पितृदेवो भव, आधी मातृदेवो भव नाही. संतांनी सुद्धा ज्या ज्या वेळेला आईचं महत्त्व सांगितलं त्यावेळेला आईचा नामनिर्देश अगोदर केला आहे.
धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 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 साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचा होता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला धाता त्रैलोक्याचा. आईला पहिला मान आहे आणि नंतर वडिलाला. अगोदर मातृदेव भव, नंतर पितृदेव भव. जगद्गुरू शंकराचार्यानं संन्यास घेतला होता, पण ज्या वेळेला आईची अंत्येष्टी करायची वेळ आली त्यावेळेला संन्यास धर्म बाजूला ठेवला आणि आईची अंत्येष्टी केली. एवढा आईला त्या ठिकाणी मान आहे. बरं, हुशारीच्या बाबतीत जर विचार केला तर घरात स्त्री हुशार असते का पुरुष हुशार असतो? पहिले राजे हुशार होते का प्रधान हुशार होते? आता पीए हुशार किंवा मंत्री हुशार आहेत? पीए हुशार. मग घरात आई पुरुष हुशार का स्त्री हुशार? बाई हुशार. विठाला विठाला विठाला. परमेश्वरानं वाटणीच तशी केली. सत्ता एकीकडे दिली, शहाणपण दुसरीकडे दिलं. लक्षात ठेवा, परमेश्वरानं सत्ता आणि शहाणपण एकीकडे ठेवलं नाही. सत्ता एकीकडे दिली, शहाणपण दुसरीकडे दिलं, हुशारी दुसरीकडे दिली. सत्ता दुर्योधनाकडे होती आणि शहाणपण पांडवाकडे होतं. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही अशी जरी मन असली तरी पण लक्षात ठेवा, शहाण्या माणसाच्या मनात जर आलं सत्ता उखडून टाकायची, वेळ लागू देत नाही ते सत्ता उखडून टाकायला. एक ग्रस्त ऑफिसला जायला निघाला, सकाळची वेळ होती, गडबडीत निघाला होता, थोडा ताणही आलेला होता त्याला. तेवढ्यामध्ये त्याची बायको समोर आली आणि त्या बाईनं सांगितलं की तुम्ही चाललात ऑफिसला, पण जाता जाता 5,000 रुपये देऊन आज किराणा आणायचा आहे. गरम तब्येत होती थोडीशी, तेव्हा मला पैसे देऊन नुसतं भागत नाही, किराणा आणायला नुसते पैसे देऊन भागत नाही, त्याला अक्कल लागती. त्या बाईनं काय म्हणावं, ती म्हणली जी गोष्ट तुमच्याकडं नाही मी ती तुम्हाला मागतच नाही ना. काय म्हणायचं त्या बाईला, जी गोष्ट तुमच्याकडं नाही मी ती तुम्हाला मागतच नाही, तुमच्याकडे पैसे तेवढे द्या. सत्ता एकीकडे आणि शहाणपण दुसरीकडे. विठाला विठाला. मग घरात आरे तुरे बोलतो ताईला, तिचा अधिकार मोठा. मग आरे तुरे बोलतो त्याचा अधिकार मोठा का आवाजाव बोलतो त्यांचा अधिकार मोठा? आता काय म्हणावं लागलं? ज्यांना आरेतोर, देवाला आरेतोर बोलतो, देवाचा अधिकार मोठा म्हणावं लागल. कबीरदास महाराजाला विचारलं, तुमच्या दृष्टीनं कोण मोठं? हरी से कोई नहीं बडा दीवाने गफलत में क्यों खड़ा, हरी से कोई नहीं. दीवाने गफलत में क्यों पड़ा,
कबीरदास महाराज सांगितलं देव मोठा, देवापेक्षा दुसरं कुणी मोठं नाही. देव किती मोठा असं जर विचारलं तर संतानं सांगितलं देव आमचा मायबाप एवढा मोठा आहे. देव पिता हमश जगतो, माता धाता पितामहा, वेद्यम पवित्रोंकार रुक्सा महिजुरेव च. त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. विठ्ठलम् विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. देव एवढा मोठा आहे, देव एवढा मोठा आहे, देव मायबाप आहे. मग मायबाप मोठे असतात का मुलगा मोठा असतो असं विचारलं तर मायबाप मोठे असतात, मुला लहानच असणार आहे. बरं दोघाचा अधिकार एक का दोन? मुलाचा आणि बापाचा. तुलना करायला अधिकार समान लागतो तर तुलना करता येत नाही, तुलना करता येत नाही. कोणाशी तुलना होत नाही. श्रीमंताशी गरिबाशी तुलना होत नाही, विद्वान माणसाशी मूर्खाशी तुलना होत नाही, वयानं जो मोठा माणूस आहे त्या लहान माणसाची तुलना होत नाही. तुलना करायला बरोबरीचा माणूस लागतो तर तुलना होती, नाही तर होत नाही. बापाचा आणि मुलाचा जर विचार केला तर बरोबरीचे का लहान मोठे? चौथीच्या वर्गामध्ये वर्ग तपासणी झाले होते आणि ते विचारलं एका चौथीतल्या मुलाला. ते म्हणले तुझं नाव काय? त्यानं नाव सांगितलं. त्याला विचारलं वडिलाचं नाव, त्यानं वडिलाचं नाव सांगितलं. त्याला आडनाव विचारलं, त्यानं आडनाव सांगितलं. आणि शेवटला त्याला विचारलं तुझं वय काय? ते म्हणला 10 वर्ष. त्याला विचारलं वडिलाचं वय काय? ते म्हणला 10 वर्ष. ते म्हणले असं कसं होईल? निदान वडील 30 वर्षाचे लागते ना, तू 10 वर्षाचं म्हणल्यावर. ते म्हणलं नाही, वडीलसुद्धा 10 वर्षाचे. ते म्हणले असं गणित कसं केलं? ते म्हणला मी जन्माच्या अगोदर ते वडील नव्हतेच ना, मी जन्मल्यावर ते वडील झाले. बाप का होतं माणूस मुलगा झाल्यावर का आधीच? ते म्हणलं वडील ते मी जन्मल्यावर वडील झाले म्हणून वडिलाचा माझा अधिकार एकाच आहे. विठाला विठाला विठाला. आणि मुलगा हा बापाचा पुनर्जन्म असतो, लक्षात ठेवा. म्हणून बापाचा आणि मुलाचा अधिकार एक असतो. म्हणून तुकोबार सांगलेले संत आणि देव दोन्ही एकच आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगू देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुकोबारायन सांगलं देव आणि संत एकच आहे. घटना भक्तिशास्त्र अशी री ज्या वेळाला देवानं अवतार संपविला आणि देव ज्या वेळाला वैकुंठात गेले त्यावेळाला देवाच्या मनामध्ये असा विचार आला की आपण दोनच लोकांचं कार्य केलं आहे, एक सज्जनाचं आणि एक दुर्जनाचं. दुसऱ्या लोकांचं कामच केलं नाही. देव आला तर रावणासाठी येतो
आला तर हनुमंतरायासाठी येतो, आला तर बिभीषणासाठी येतो, आला तर रावणासाठी येतो, आला तर हिरण्यकशिपूसाठी येतो, आला तर प्रल्हादासाठी येतो. देव फक्त दोघांचंच कार्य करतो. तुमच्या आमच्यासाठी देवाचा अवतार होतच नाही. तुकोबाराय विचारला अवतार देवाचा कुणासाठी होतो, ते म्हणले आमच्यासाठी, दुसऱ्यासाठी होतच नाही. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, मच्छर कुर्मादी शुकर, मच्छर कुर्मादी शुकर, मच्छर कुर्मादी शुकर. तुकोबारायने सांगितलं अवतार आमच्यासाठी होतो. आम्हासाठी अवतार, मच्छर कुर्मादी शुकर. संतासाठी अवतार होतो. देव आला तर सज्जनासाठी येतो, नाही तर दुर्जनासाठी येतो. दोनच लोकांचं काम करतो. आपण या बाबतीत जर विचार केला तर आपण सज्जन आहेत का असं जर विचारलं तर बसलेल्या माणसाने एखाद्या म्हणा आम्ही सज्जन आहेत म्हणून, उभा राहिलेल्या माणसानं म्हणा एखाद्या आम्ही सज्जन आहेत म्हणून, म्हणणाऱ्या माणसानं म्हणा मी सज्जन आहे म्हणून. जो सज्जन स्वतःला म्हणून घेतो त्याच्यासारखा दुर्जन पुन्हा कुणी नसतो. लक्षात ठेवा, सज्जन म्हणून घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. वय नसताना फुकट पंढरपूरला जाणं सज्जन कोणाला म्हणावं लागेल? तिथं गेल्यावर बारीच घुसणं सज्जन म्हणता येईल का? दिवसातून 17दा खोटं बोलते सज्जन म्हणता येईल का? आपण सज्जन आहेत का असं विचारलं तर नाही, सज्जन नाहीत. याचा अर्थ आपण दुर्जन आहेत का? नाही. ज्या अर्थी आपण इथे कीर्तनाला त्या अर्थी दुर्जन नाही. ज्या अर्थी एकादशी करतो त्या अर्थी दुर्जन नाही. ज्या अर्थी पंढरपूरची वारी करतो त्या अर्थी दुर्जन नाही. मग आपण दुर्जन आहेत का सज्जन आहेत असं विचारलं तर नाही. आपण सज्जनही नाहीत आणि दुर्जनही नाहीत. मधला वर्ग आहे आपला. आणि मधला वर्ग असा असतो तो कोणीकडेही जातो, जिकडं घुगऱ्या तिकडं उदो उदो, बाकी काही नाही. मधल्या वर्गात हेच असतं. बाकी दुसरं रामनावनाचं युद्ध चालू होतं आणि वर देव त्या ठिकाणी जय जयकार करीत होते. देवाला विचारलं जय जयकार कोणाचा? ते म्हणले ज्याचा होईल त्याचा. रावण जिंकला तर रावणाचा आणि राम जिंकला तर रामाचा. मधल्या वर्गाचं तसं असतं. हिरण्यकशिपूचं राज्य होतं. देव म्हणायला कोणी तयार नव्हतं. तो स्वतःही देवाचं नाव घेत नव्हता आणि दुसऱ्याला घेऊ देत नव्हता. तो गेल्यानंतर ज्या वेळेला भक्त प्रल्हाद राजा झाला त्यावेळेला सगळे भगवत भक्त झाले. मधला वर्ग असा असतो तो कोणाच्या तरी मागं जातो. एक तर गेला तो दुर्जनाच्या मागं जातो, नाही तर सज्जनाच्या मागं जातो. मधल्या वर्गात असं आहे. व्यावहारिक भाषेत सांगायचं झालं मधला वर्ग म्हणजे गाभळे बोरं. बास, पिकल्या बोरा टाकले तर लोक म्हणते पिकलेत बोरं, आता हे काही काही गाभळे झाले ते आता पिकणार आहेत. ते गाभळे बोरं जर हिरव्या बोरा टाकले तर लोक म्हणते अजून हिरवेच येतं, आत्ताशी गाभळे व्हायलेत. म्हणजे गाभळ्या बोराला दोन्हीकडे काही किंमत नाही. विठाला विठाला विठाला. तसा तुमचा आमचा वर्ग आहे. देवानं ज्या वेळेला वैकुंठात गेले भगवान परमात्मा त्यावेळेला देवाच्या लक्षात आलं आपण दोनच लोकांचं कार्य केलं नाही. मधला वर्ग तसाच राहिला आहे. म्हणून भगवान परमात्मा मधल्या वर्गाचा उद्धार करण्यासाठी संत रूपानं अवतरण झाले. म्हणून तुकोबाराने सांगितले आम्ही वैकुंठ वासी आम्ही आलो या कारणासी आलो या कारणासी बोलिले जे रुचे बोलिले जे रुचे सात भावे वर्ताया
साडू संताचे मार्ग धाडू म्हणून तिसऱ्या वर्गाचं कार्य करण्यासाठी देव संत रूपानं अवतरण झाला. या बाबतीत वेदांत शास्त्रात सांगतं, ब्रह्म ज्या वेळेला मायेचा अंगीकार करून पृथ्वीवर अवतरण होतं त्यावेळेला त्याला देव म्हणतात, आणि तेच ब्रह्म ज्या वेळेला दयेचा अंगीकार करून पृथ्वीवर अवतरण होतं त्यावेळेला त्याला संत म्हणतात. देव ज्या वेळेला बोलायला लागतो त्यावेळेला त्याला संत म्हणतात, आणि संत ज्या वेळेला मौन धारण करते त्यावेळेला त्यांना देव म्हणतात. म्हणून संतामध्ये देवामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. विठाला विठाला विठाला. तुझ्या पायाना लाईन आली तर काय की पायाचा खेळून लागला. आमचं तर पाय गुण असा लागलाय, आम्ही आले की लाईन गेली तर सुरुवात झाली. विठाला विठाला विठाला. देवा आणि संत दोन्हीला एक का म्हणायचं, त्याचं कारण शास्त्रात सांगतं. देवामध्ये कर्तुम शक्ती आहे, देवामध्ये अकृत्रिम शक्ती आहे, आणि देवामध्ये अन्यथा कृत्रिम शक्ती आहे. 3 प्रकार शक्ती आहे. जगताची उत्पत्ती आणि लय ज्याच्या ताब्यात आहे तो कर्तुम सामर्थ्यवान समजावा लागतो. भगवान परमात्माने या जगताची उत्पत्ती केली, आणि लय जरी त्याच्या मनामध्ये आला करायचा तो डॉक्टरला सुद्धा जवळ येऊ देत नाही, ताबडतोब लय करायला सुरुवात करतो. मग उचलायला माणसंसुद्धा राहत नाही. त्याच्या मनामध्ये यावं ते गोष्ट होती. जेणे विश्व निर्मिले, जेणे विश्व निर्मिले, माती देवा संसापिरे, माती देवा संसापिरे. एकटे विठ्ठलाचे धरिले, एकटे विठ्ठलाचे धरिले. सत्ता मात्र्या पूजिया, सत्ता मात्र्या पूजिया. सर्व सिद्धीचा दातार, सर्व सिद्धीचा दातार, सर्व सिद्धीचा दातार. देवा संसापिले, जेणे विश्व निर्मिले, माती देवा संसापिले. ईश्वर देवाने या विश्वाची निर्मिती केली, म्हणून कर्तृ शक्ती देवामध्ये कर्तुम शक्ती आहे. संताचा या बाबतीत जर विचार केला तर तुकोबारायण सुद्धा कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं. तुकोबारायांनी मेलेली गाय, नामदेव महाराज मेलेली गाय कीर्तनामध्ये जिवंत केली. कर्तुम शक्ती देवामध्ये जशी आहे तशीच कर्तुम शक्ती संतामध्ये आहे. अकर्तुम शक्तीचा जर विचार केला, ज्याच्यामध्ये जो अधिकार नाही त्याला तो अधिकार प्राप्त करून देणं, त्याला अकर्तुम शक्ती म्हणते. रावणात ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला रावणानं राजकारण एवढं मोठं केलं होतं की त्याला रामाला माणूस मिळू दिला नाही, युद्धाला सैन्य मिळू दिलं नाही, माणूस मिळू दिला नाही.
साधं राजकारण नव्हतं ते. म्हणलं तुला माणूस मिळू देत नाही युद्धाला, तुला युद्ध करायचं ना, माणूस मिळू देत नाही. साधी गोष्टच नाही. राम म्हणले मलाही ते करता येत आहे, तुझाच भाऊ माझ्याकडे फोडून घेतो म्हणजे मला सगळंच जमणार आहे. विठाला विठाला विठाला. राजकारणामध्ये दोघांची अशी चढावड लागली होती, रामाची आणि रावणाची. एके दिवशी रावणाच्या नावानं दगड तरू लागले. म्हणून सगळ्यात राक्षसाच्या मनात आलं की रामाकडे राहण्यापेक्षा रामाकडे जावं. ते म्हणले त्याच्या नावानं दगड तरते. ज्या वेळेला हे रावणाला कळलं त्यावेळेला राक्षसाला बोलावून घेतलं. म्हणले काय कारण आहे तिकडे रामाकडे जाण्याचं? ते म्हणले त्याच्या नावानं दगड तरते, फार मोठी शक्ती आहे त्याच्यामध्ये. ते म्हणला त्याच्या नावानं तरते, त्याला म्हणे एखादा दगड पाण्यात टाकून पाय तरतो का म्हणून. मी दगड टाकतो त्याला म्हणून तूही दगड टाकून पाय पाण्यात कोणाचा दगड तरतो. रावणाला माहीत होतं की रामानं ज्या वेळेला दगड टाकला समुद्रामध्ये त्यावेळेला ते बुडाला होता, वर नाही राहिला. ते म्हणला त्याच्या हातानं दगड टाकला तर वर राहत नाही, मी माझ्या हातानं टाकून दाखवतो. राक्षस लोकांना जमा केलं, दगड आणायला सांगितला. त्यानं दगड घेतला आणि पाण्यावर टाकला. पाण्यावर टाकल्याबरोबर दगड तरला. सगळ्यांनी जय जयकार केला. रामाच्या नावानं दगड तरतील, पण रावणाच्या हातानं दगड तरला. सगळ्याला आनंद झाला. राक्षस लोक पुन्हा तिथे थांबले. रात्री ज्या वेळेला रात्रीची वेळ झाली त्यावेळेला दोघंजण नवरा बायको होते, मंदोदरी रावण. ती म्हणली काय कारण आहे, तुम्ही दगड टाकला पाण्यामध्ये ते तरला, कसं काय तरला? ते म्हणला झोप गपचिप. ती म्हणली नाही ना, मला कळू द्या ना. ते म्हणलं काही नाही, मी त्याला रामाची शपथ घातली, मला माहीत होतं रामाच्या नावानं दगड तरतील म्हणून. त्याला रामाची शपथ घातली आणि पाण्यावर टाकलं, म्हणला तरला दगड आहे ना. विशेष होतं राजकारण, म्हणून त्याला माणूस मिळू द्यायला नाही युद्धाला. मग काय केलं रामचंद्र प्रभूंनी वानर जमा केले. राणीच्या पाले खाईरा नेवाने करविले लंकेश्वरा, एकला अर्जुना क्षोणी 11 न जिनेच काही वानरा हाती लंका. घेवली मने तुका, घेवली मने तुका. तिसरी शक्ती आहे देवाची, अन्यथा कर्तुम शक्ती. ज्याच्यामध्ये जो अधिकार नाही त्याला तो अधिकार प्राप्त करून देणं, अन्यथा कर्तुम शक्ती म्हणतात. पांडवाचा जर विचार केला, कुळे शुद्ध नव्हतं, 5 जणांमध्ये एक पत्नी होती. आणि कार्याचा जर विचार केला तर त्यांच्याकडून गोत्राचा वध झालेला होता, एवढं पाप त्यांच्याकडून झालेलं होतं. अधिकाराचा जर विचार केला, अधिकार नव्हता. ज्या वेळेला पांडव केदारनाथाच्या दर्शनाला गेले त्यावेळेला भगवान शंकराला वाटलं यांना दर्शन द्यायचं नाही, कारण यांचं कुळही शुद्ध नाही, यांचं कार्यही चांगलं नाही, इथून निघून जायचं आहे. म्हणून भगवान परमात्मांनी रेड्याचा वेश धारण केला आणि भगवान परमात्मा तिथून निघाले. पण पांडव काही कमी अधिकाराचे नव्हते. द्वारकेचा राणा पांडवा घरे, द्वारकेचा राणा. ज्ञानदेव म्हणे
ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घडी रेड्याचा वेश धारण केला आणि भगवान शंकर तिथून ज्या वेळेला निघाले त्यावेळेला भीमाने त्यांची शेपूट धरली. म्हणून केदारनाथाला अर्धा भाग आहे आणि मुख आहे तिथं रामेश्वरला. केदारनाथचं दर्शन त्याच वेळाला पूर्ण होतं ज्या वेळेला रामेश्वरचं दर्शन होतं. एवढा अधिकार आहे. म्हणून त्या ज्यांच्यामध्ये अधिकार नसताना भगवान परमात्माने त्यांना अधिकार प्राप्त करून दिला. संताचा जर या बाबतीत जर विचार केला तर अनाधिकारी लोकांना संतांनी अधिकार प्राप्त करून दिला. तुकोबारायकडे जो कोंड्या होता काही नाही झाडझूड करीत होता, काही अधिकार नव्हता त्याचा. पण रामेश्वर शास्त्रीला वेळ झाला म्हणून कोंड्याला पुराण सांगायला सांगितलं. एवढा कोंड्याला अधिकार प्राप्त करून दिला. गावबाचा जर विचार केला, गावबा काही अधिकारी नव्हता पण नाथ महाराजांतर भावार्थ नामाने त्यानं पूर्ण केलं. आणि अधिकारी माणसाला अधिकार प्राप्त म्हणून संताचा आणि देवाचा एक अधिकार आहे असं तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगू लागले. दुसरं चरण मी तो सांगत से भावे असो ठावे सकाळा. तुकोबाराय म्हणतात मी श्रद्धायुक्त अंतकरणाला सांगतो देवाचा जेवढा अधिकार आहे तेवढाच संताचा अधिकार आहे. दोन्ही एकाच अधिकाराचे माणसं आहेत. वस्तूनुसार श्रेष्ठ असून भागत नाही, व्यक्तीनुसार श्रेष्ठ असून भागत नाही. तिचं श्रेष्ठत्व जगाला कळावं लागतं. वस्तूचं श्रेष्ठत्व कळावं लागतं, व्यक्तीचं श्रेष्ठत्व कळावं लागतं. एका गोराख्याला एक हिरा सापडला रानामध्ये, पण चमकणारा मणी आहे असं पाहिलं, त्याच्या लक्षात आलं आणि तो मणी त्यानं म्हशीच्या शिंगात बांधला. रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला वैरण टाकायला गेला त्यावेळेला त्याचा प्रकाश पडला होता. हिराच होता ना तो बोलून चालू. त्यावेळेला त्या प्रकाशात त्यानं वैरण टाकली आणि मालकाला सांगायला आला मला दुपारा मणी सापडला. म्हणला लई उजेड देतो देव. मालकही त्याच अधिकाराचा. मालक म्हणला चांगला बांधून ठेव म्हशी शिंगात. तो 6 महिने राहिला म्हशी शिंगात. ज्या वेळेला रत्नपारख्यानं तो हिरा पाहिला त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की हा हिरा आहे, पण हिरा हिरा म्हणून समजला नाही म्हणून म्हशीच्या शिंगात गेला. मग त्यानं गोराख्याला गाठलं मला केवढ्याला द्यायचं आहे. ते म्हणलं नाही नाही लई चमकू तुम्हाला देऊ. अरे ते मला मी चमकणार आहे, प्रत्येक म्हशीला देतो मणी आणून. त्यानं 20 मणी दिली एका मण्या बदल्यात आणि तो हिरा घेऊन गेला. विठाला वस्तूनुसार श्रेष्ठ असून भागत नाही, व्यक्तीनुसार श्रेष्ठ भागून असं भागत नाही. तिचं श्रेष्ठत्व माणसाला कळावं लागतं. अहो बाप जरी अधिकार संपन्न असला तर मुलाला अधिकार कळत नाही. मुलगा जरी अधिकार संपन्न असला तर बापाला अधिकार कळत नाही. बायको जरी अधिकार संपन्न असली नवऱ्याला कळत नाही. नवरा जरी अधिकार संपन्न असला तर बाईला कळत नाही. भाऊ जरी अधिकारी असला दुसऱ्या भावाला कळत नाही. बिभीषण किती अधिकारात होता रावणाला नाही कळालं. प्रल्हाद किती अधिकार संपन्न होता हिरण्यकश्यपूला नाही कळालं. तुकोबाराय किती अधिकार संपन्न होते जिजाबाईला नाही कळालं. नाथ महाराज किती अधिकार संपन्न होते हरिपंडिताला नाही कळालं. मुलगाच होता ना तो. वास्तविक पाहता जवळच्या माणसाला तरी अधिकार कळायला पाहिजे ना, नाही कळत. एका बाईला 1000 लोक जीव घालायचे होते आणि पुढे तिची परिस्थिती बिघडली, खाली आली परिस्थिती. त्यावेळेला तिला प्रश्न पडला की आता आपण जीव घालू शकत नाही 1000 माणसं. मग तिला एका माणसं सांगितलं काही नाही, नाथ महाराज एकट्याला जीव घाल, 1000 माणसाचं पुण्य लागणार आहे तुला. मग ती नाथ महाराजाकडे गेली. नाथ महाराज सांगितलं मला तुम्हाला जीव घालावा अशी इच्छा आहे. ते म्हणले काय हरकत नाही, हरिपंडिताला घेऊन जाय म्हणजे स्वयंपाकाला. स्वयंपाक करील तर मी जेवायला येतो. हरिपंडिताला नेला, हरिपंडिताला स्वयंपाक केला. नाथ महाराज जेवायला गेले. अर्ध जेवण झालं. त्यांनी विचारलं त्या बाईला तुमच्याकडे काय केलं. ती म्हणली आमच्याकडे पुरणाच्या पोळ्या केल्यात. ते म्हणले एक आणून वाढा मला पुरणाची पोळी. हरिपंडिताला राग आला, अरे मी इथं सवळ्यात स्वयंपाक केला, तुम्ही पुन्हा त्या बाईची पोळी घ्यायची म्हणाल. पण म्हणला नाही ना काही.
त्यानंतर ती नाथ महाराज म्हणजे आणा ना पोळी. नाथ महाराजांनी ती पोळी घेतली, नाथ महाराज जेवण झालं. ज्या वेळेला पत्राळ काढायची वेळ आली त्यावेळेला नाथ महाराज म्हणले त्या बाईला, तुम्ही फक्त टोपला आणून ठेवा, हरिपंडित त्याच्यामध्ये पत्राळ टाकी आणि तुम्ही नंतर नेऊन टाका. मग ज्या वेळेला टोपला आणून ठेवलं आणि हरिपंडीला पत्राळ उचलाय सांगली त्यावेळेला एक पत्राळ उचलली की दुसरी पत्राळ तयार, दुसरी उचलली की तिसरी पत्राळ, 1000 पत्राळ निघाल्या. त्यावेळेला हरिपंडिताला नाथ महाराजा अधिकार कळला. तुकोबाराय म्हणले अधिकार कळायला सुद्धा माणूस अधिकारीच लागतो. कोणाला भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, बाकीच्याला नाही कळत. म्हणून तुकोबाराय म्हणले किती अधिकार संपन्न ठेव. अभंगाच्या तिसऱ्या याच्यानं सांगू निराकारी ओ सतीशा, निराकारी ओ सतीशा, निराकारी ओ सतीशा, निराकारी ओ सतीशा, एके इच्छा पुरत सो, एके इच्छा पुरत सो, मी तुला सांगत बार कुमाई